लातूर नंतर आता नांदेड MIDC मध्ये ही मोठी कारवाई होणार का? नमस्कार, मी रितेश शिंदे. तुम्ही पाहतात युवा राज्य न्यूज चॅनल. औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या कोचिंग क्लासेस, हॉस्टेल्स, लॉजिक्स आणि कमर्शियल व्यवसायावर प्रशासनाचा हातोडा पडणार का? सध्या नांदेडमध्ये याच चर्चेला जोर आला आहे. लातूर प्रशासनाने MIDC परिसरात अधिकृत व्यावसायिक कारवाई सुरू केली असून त्यांची माहिती आता नांदेड प्रशासनालाही पाठवण्यात आली आहे. मुळात MIDC म्हणजे औद्योगिक धंद्यासाठी राखीव जागा, पण गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी या जागांचा वापर कोचिंग क्लासेस, हॉस्टेल्स, लॉजिंग, डिजिटल ऑफिसेस आणि इतर व्यवसाय कामासाठी होत असल्याचा आरोप आहे. लातूरमध्ये प्रशासनाने अशा व्यावसायिकांना नोटीस दिल्यानंतर आता नांदेड MIDC मध्येही सर्वांचे लक्ष लागले आहे. एका बाजूला उद्योग बंद पडत आहेत, कारखान्याच्या जागी आता कोचिंग क्लासेस आणि हॉस्टेल्स वाढताना दिसत आहेत. स्थानिक तरुणांना रोजगार कमी मिळतोय असा आरोपही केला जातोय. तर दुसरीकडे काही जण म्हणतात, जर उद्योग मिळत नाही तर रिकामी जागा वापरून व्यवसाय करणे चुकीचे कसे? खरा प्रश्न आता असा आहे, MIDC मध्ये फक्त उद्योग चालायला हवेत का, की बदल्यात काळानुसार शिक्षण आणि कमर्शियल व्यावसायिकांनाही परवानगी द्यायला हवी? स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की नियम सर्वांसाठी सारखे असावेत, तर अनेक व्यावसायिकांना भीती आहे की अचानक कारवाई झाली तर हजारो लोकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. लातूर प्रशासनाने आधीच अनधिकृत व्यवसाय बंद करायचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता नांदेड प्रशासन काय भूमिका घेणार, कारवाई होणार की नाही, व्यवसायांना दिलासा मिळणार येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. काही नागरिक म्हणतात MIDC म्हणजे उद्योगांसाठी आहे, नियम पाळलेच पाहिजेत, तर काही जण म्हणतात कोचिंग क्लासेस आणि हॉस्टेलमुळे हजारो विद्यार्थ्यांना सुविधा मिळतात. नांदेड MIDC वर प्रशासनाचा हातोडा पडणार का, की मोठ्या दबावामुळे कारवाई थांबणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.